शिवजयंतीनिमित्त हिरकणीचं गोंडसबाळ स्पर्धा संपन्न। या स्पर्धेत शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत बाल शिवाजी तसेच आई जिजाऊ व हिरकणीच्या वेशभूषा परिधान करून सहभागी झाल्या महिला। नंदुरबार येथील हिरकणी फाउंडेशन यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवजयंतीनिमित्त हिरकणीचं गोंडसबाळ ही अनोखी स्पर्धा उत्साहात पार पडली। या स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या कार्यक्रमाचे उद्घाटन नंदुरबार शहरातील नामांकित स्पर्श हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर श्री प्रशांत ठाकरे आणि डॉक्टर प्रीती ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले। या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून फेमिना क्लबच्या अध्यक्षा सौ रंजना बोरसे, सौ सारिका जमादार, त्वचारोग तज्ज्ञ सौ डॉक्टर प्रियंका पाडवी यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली। कार्यक्रमाची सुरुवात अभिनव विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत म्हणून शिवबाचा पाळणा हे समूह नृत्य सादर केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिरकणी फाउंडेशनचे अध्यक्ष सौ चेतना गोस्वामी यांनी केले। या अनोखी स्पर्धेत प्रथम क्रमांक बाळ हर्षित धीरज गिरी व माता राधा गिरी, द्वितीय क्रमांक बाळ शिवांश हितेश वाघ व माता हितांशी वाघ, तृतीय क्रमांक बाळ नुरवी उमाकांत पवार व माता स्नेहल पवार, उत्तेजनार्थ बाळ श्रियान प्रफुल्ल चौधरी व माता सुजाता चौधरी, बाळ शिवन्या राहुल बेडसे व माता शीतल बेडसे। या सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले। तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आली। कुमारी जिनिशा नरेश चौधरी या चिमुकलीने हिरकणीची कथा सादर केली, तर वेदिका नितीन बेडसे हिने शिवगर्जना सादर केली। हिंदू जागरण मंच जिल्हा सहसंयोजक माननीय श्री प्रशांत पवार यांनी हिंदू जनजागृती केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ तिलोत्तमा चौधरी यांनी केले। त्या कार्यक्रमाचे आभार युवा रंग फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल शिंदे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हिरकणी फाउंडेशनच्या सचिव सौ प्रियंका पाटील, सौ संगीता वाघ, कल्पना पाटील, नीता मराठे, पूजा जाधव, सोनल शर्मा, लीना मराठे, प्रतीक्षा पाटील, दीपाली पाटील, देवेंद्र कासार, ऋषिकेश मंडलिक, शिवम गोस्वामी, परिणिता गोस्वामी, भूमिका पाटील, कामाक्षा पाटील यांनी सहकार्य व मेहनत घेतली। अति यशस्वी अशी घोडदौड करत आहात आणि माझा हा कार्यक्रम हा सुदृढ बाळासाठी आहे। एक सांगू इच्छिते की ह्या स्पर्धेमध्ये जे सगळे बाळ आहेत ते विजेतेच आहेत, कारण त्या छोट्या बालकांची आई तुम्ही आहात, कारण ती तुम्ही आहात हिरकणी आणि प्रत्येक आईमध्ये असतेच हिरकणी, म्हणून प्रत्येक बाळ इथं विजयी आहे। त्यामुळे नाराज कोणीच होणार नाही आणि इथे प्रत्येक बालकाला आणि आईला एक आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे।